नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2-4 दिवसांपूर्वी पुण्यात राज ठाकरेंनी पूर परिस्थितीवर आपल्या शैलीत भाष्य करताना अजित पवारांना चिमटा काढला। खरे तर राज ठाकरे यांचे ते वक्तव्य दादांवर प्रेम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला झोमणारेच होते। मुळात राज ठाकरेंचे ते वक्तव्य राजकारणातील सभ्य अभिरुचीला धरून होते की नाही हा देखील वादाचा विषय होऊ शकतो, परंतु आजपर्यंत कोणत्याही ठाकरेंनी अभिरुचीची फारशी पर्वा केलीच नाही। आमची ती ठाकरे शैली असे म्हणून कोणत्याही पातळीवर जाऊन शेरेबाजी करण्याचा परवानाच त्यांनी स्वतःला दिला आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी तसे वक्तव्य करणे फारसे अनपेक्षित नव्हते, किंबहुना ते तसे काही बोलले नसते तर आश्चर्य वाटले असते। परंतु राजकारणात किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात जेव्हा तुम्ही समोरच्याला डिवचता, आव्हान देता, तेव्हा त्याच्यावर काही शेरेबाजी करता, तेव्हा केवळ तुम्हालाच तो अधिकार आहे असे समजून चालत नाही। तुमच्या अरेला समोरून कारेने प्रत्युत्तर मिळाले तर ते देखील तितक्याच खेळाडूपणे स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते। राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यानंतर दादा प्रेमी मिटकरेंनी जवळपास त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले। त्याला पुन्हा तशाच भाषेत प्रत्युत्तर मनसेकडून मिळाले असते आणि हा सामना पुढे रंगत गेला असता तर राजकारणाकडे विनोद म्हणून पाहणाऱ्यांची बरीच करमणूक झाली असती। परंतु मिटकरेंनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर अकोल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड मनसैनिकांनी केली। निषेध नोंदवायचा हा प्रकार मनसेला मान्य असेल तर याच प्रकारे इतरांनी त्यांचा निषेध केल्यास त्यांची हरकत असू नये। राजकारणाचा अधिकार तो केवळ आम्हाला, इतरांनी जमत असेल, हिम्मत असेल तर मिळमिळीत शब्दात निषेध नोंदवावा, ही जी काही धारणा शिवसेनेच्या दोन्ही गटाची आणि मनसेची आहे त्याला कुठेतरी छेद मिळणारच। शेरेबाजी, टोमणेबाजी हा काही राखीव प्रांत नाही। तुम्ही त्यात मास्टर्स असाल, परंतु अलीकडील काळात इतर पक्षातील अनेक नेत्यांनी, प्रवक्त्यांनी या प्रांतात बऱ्यापैकी आपले स्थान निर्माण केले आहे। त्यामुळे शाल जोडीतील तुम्ही देत असाल तर नाही शाल किमान उपरण्याच्या जोडीतील स्वीकारण्याची तयारी तुम्ही ठेवायला हवी। आम्ही कुणालाही काहीही म्हणू, आम्हाला कुणी काहीच म्हणू नये असे नाही चालणार। शेवटी कितीही नाही म्हटले तरी इथे लोकशाही आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।